या विद्यार्थ्यांना ऐकल्यानंतर असं वाटलं, हे सर्व मर्द मराठ्याचे मावळे असे, हे हाडे ह्यांचे लेचे पेचे नसे, यांच्या नसा नसातून हिम्मतबाजी वसे. अतिशय चांगल्या प्रकारे ह्या विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. विद्यालयाचे प्राचार्य श्री इंगळे सर, उपस्थित व्यासपीठावर सर्व मान्यवर, माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थ्यांनो, 1630 साली आजच्याच तारखेला सह्याद्रीच्या शिवनेरी किल्ल्यावरती एक सूर्य उगवला. नाव त्याचं शहाजीराजे भोसले. आणि दिल्ली झाली दिलवाली, दिल्ली झाली दिनवानी, दिल्ली शाचे झाले पाणी, प्रलयाची वेळ आली, मुघल हो सांभाळा, मुघल हो सांभाळा. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यावर आपल्या अंगावर शहारे येत, स्फुरण चढतं, रक्त उसळतं आणि नैराश्याच्या गर्तेत असणाऱ्याला नव संजीवनी मिळते. भव्य दिव्य असं काहीतरी करावं असं वाटतं. ही प्रेरणा छत्रपती शिवरायांच्या चरित्रातून आम्हाला मिळते, शिवछत्रपतींच्या नावातून आम्हाला मिळते. पण हे नाव घेतल्यावरनं ज्याला वयाची 40 वर्ष अनंत वेदना झाल्या तो औरंगजेब. विद्यार्थी मित्र हो, शिवचरित्राचा उपयोग आजकाल अनेक लोक सामाजिक, राजकीय आणि धार्मिक कार्यासाठी करून घेतात. शिवरायांच्या चरित्राचा दुरुपयोग करणाऱ्यांची संख्या देखील काही कमी नाही. आज छोट्या छोट्या दंतकथा रचल्या जातात, त्यातून आपला उद्देश साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु दंतकथा हा इतिहास होऊ शकत नाही याचं भान आपण ठेवलं पाहिजे. इतिहास महापुरुषांचा असं घडलं असं सांगतो, मात्र शिवछत्रपतींचा इतिहास असं घडायला पाहिजे, असं घडवा असं सांगतो. हेच छत्रपतींच्या इतिहासाचं वैशिष्ट्य आहे. मित्रहो, रायगड भव्य हिमालय तुमचा आमचा, गौरी शंकर उभ्या जगाचा, मनात पूजिन रायगडा, मनात पूजिन रायगडा, मनात पूजिन रायगडा. कारण रायगडावरती आजही आमच्या शिवरायांचा इतिहास जाज्वल आहे. रायगड गडांचा राजा, रायगड महाराजांचा गड. उभ्या दख्खनच्या मुलकात रायगडासारखा गड नाही. रायगड बुलंद आहे, रायगड बेलाग आहे, रायगड अजिंक्य आहे. आणि म्हणून छत्रपती उद्गारले, तख्तास जागा रायगड हाच गड खरा. आणि गडाचं नाव ठेवलं गेलं किल्ले रायगड. मित्रहो, रायगड हा आपल्यासाठी तीर्थक्षेत्र आहे. तुम्ही जर रायगडावर गेला तर निश्चितपणे तुमच्यामध्ये दिव्यत्व प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून महाराष्ट्रातील सर्वांनी एकदा तरी रायगड या तीर्थक्षेत्री जायलाच पाहिजे. दुसरी गोष्ट, शिवपूर्व काळ कसा होता तर शिवपूर्व काळामध्ये मोगलाई होती, अन्याय अत्याचार होते, गुलामगिरी होती, त्यानंतर बेबंदशाहीचा बदफैली काळ होता. या काळामध्ये मोगलाईवरती लिहिलेलं आहे की
किती गुजरिणी ब्राह्मिणी भ्रष्टविल्या, किती नारी त्या विकल्या गेल्या, किती स्त्रिया देशांतरी त्या विकल्या गेल्या, किती नारी या त्यांनी फाकवल्या, किती सुंदरा हाय खाऊन मेल्या. तर अशा प्रकारचं स्त्री अत्याचाराचं जुलमाचं राज्य होतं. मित्रहो, राजा नव्हता, राजधानी नव्हती, पैसा नव्हता, नेता नव्हता, हे सर्व जिजाऊ पाहत होत्या पण सहन होत नव्हतं. आणि अद्भुत अशी घटना घडली. जिजाऊ मासाहेबांना डोहाळे लागले. चिंचा खाण्याचे, लिंबू खाण्याचे, बर्गर नाही, पिझ्झा नाही, मासाहेबांना डोहाळे लागले हे घोड्यावर बसण्याचे, हातात तलवार घेऊन लढण्याचे डोहाळे लागले. आणि असं म्हणतात की पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा. आणि शिवछत्रपतींचा जन्म झाला. शिवाजी महाराजांना मित्रांनो शून्यातून स्वराज्य निर्माण करावं लागलं. निद्रेचे 4 तास सोडले तर 20 तास अविरत परिश्रम संघर्ष महाराजांनी केला. महाराजांचं जीवन हे रोमांचकारी, नाट्यमय, संघर्ष व हृदयदायक घटनांनी भरलेलं आहे. राजे कसे होते तर राजे लोककल्याणकारी, प्रजाहित दक्ष, निर्व्यसनी, चारित्र्य संपन्न आणि विज्ञाननिष्ठ राजे होते. मित्रहो, आज मी आपणास शिवछत्रपतींचा खरा इतिहास जो आपणास अपरिचित आहे तो सांगण्याचा थोडासा प्रयत्न करणार आहे. पहिल्यांदा शिवछत्रपतींचे गुरु. मित्रहो, शिवछत्रपतींच्या बद्दल पहिल्यांदा महात्मा फुल्यांनी एक पोवाडा लिहिला 1669 साली. आणि तो पोवाडा लिहिल्यानंतर 1670 साली पहिल्यांदा शिवजयंती साजरी केली गेली. इतिहासातील पहिली शिवजयंती कधी साजरी केली गेली? 1670 साली. आणि त्यानंतर लोकमान्य 1870 साली पहिली शिवजयंती साजरी करण्यात आली. आणि त्यानंतर मित्रांनो त्याला जे देशव्यापी रूप देण्याचं काम लोकमान्य टिळकांनी केलेलं आहे. मित्रहो, महात्मा फुल्यांनी जो पोवाडा म्हटलाय त्याच्यामध्ये त्याने असं म्हटलंय, सोसिले उन्हाताना नाही भ्याला पावसाला, डोंगर डोंगर गंजर फिरला, यवनास जेरीस आणला, लहान थोर पागेला कधी नाही विसरला, राजा दुनियेमध्ये पहिला दुजा नाही उपजेला. मासा पाण्यात पोहतो, गुरु कोण त्याचा? तर मित्रांनो, जसा माशाला गुरु नसतो तो आपल्या आई वडिलांकडून शिकतो, त्याचप्रमाणे ज्याच्या 2 पिढ्या राजकारणात गेला त्याला दुसऱ्या कुठल्याही गुरुची गरज भासलेली नाही. तर लहानपणी जिजाऊ महासाहेबांनी छत्रपतींना मराठी, हिंदी आणि संस्कृत या भाषा शिकवल्या. त्यानंतर पुढं राजकीय घडामोडीमुळं आणि संपर्कामुळं महाराज उर्दू, कन्नड आणि तेलुगू भाषा शिकले. त्यानंतर छत्रपतींना मासाहेबांनी बौद्धिक ज्ञान दिलं. पुढे छत्रपती बंगलोरला गेले लहानपणी असताना. आणि त्यावेळेला शहाजी महाराजांनी त्यांना अनेक प्रकारच्या गोष्टी समजून सांगितल्या. शहाजी राजांनी शिवाजी महाराजांना स्वराज्याची प्रेरणा दिली. त्या ठिकाणी त्यांनी युद्धनीती शिकवली. शिवाय शहाजी राजांनी आणखी काही गोष्टी महाराजांना त्या ठिकाणी समजून सांगितल्या.
खरा स्वराज्याचा पाया रचला गेला। याच्यामध्ये शहाजीराजांनी पहिल्यांदा त्यांना गनिमी कावा ही युद्धनीती शिकवली। मित्रो, याचा प्रयोग शहाजी महाराजांनी अगोदरच केला होता, ज्या वेळेला औरंगजेबाचा आजा जहांगीर आणि इब्राहिम आदिलशाह या दोघांनी मिळून भातोडीच्या ठिकाणी शहाजीराजांसोबत युद्ध केलं होतं आणि त्यावेळेला कमी सैन्यानिशी शहाजी महाराजांनी हे युद्ध जिंकलं होतं। या वेळेलाच खरी गनिमी काव्याची पद्धत सुरू झाली, लक्षात घ्या। त्यानंतर 1634 साली स्वराज्याचा पहिला प्रयोग शहाजी महाराजांनी केला होता। त्यावेळेला संगमनेर जवळ पेमगड नावाचा एक गड आहे, त्या ठिकाणी शहाजी महाराजांनी निजामाच्या मुलाला नाममात्र बसवलं होतं आणि खरं त्या ठिकाणी स्वराज्याची स्थापना करण्याचा प्रयत्न केला होता। मात्र दक्षिण भारतामध्ये एक राजा उदयास येतो हे पाहिल्यानंतर शहाजहान ज्यानं त्यावेळेला ताजमहालचं काम चाललं होतं, हे काम शहाजहान यांनी ज्यावेळेस ताजमहालचं काम सुरू केलं होतं 1634 साली, ते काम मध्येच बंद केलं आणि तो 1.5 वर्ष शहाजी महाराजांसाठी दक्षिणेत येऊन संघर्ष करत होता। त्यानंतर शहाजी राजांनी शिवाजी महाराजांना दुसरी एक देणगी दिलेली, ती म्हणजे 9 रत्नापैकी 2 रत्न शहाजी राजांची, ती म्हणजे सरनोबत मानकोजी आणि फिरोंगोजी नरसाळा, ही 2 रत्न त्यांनी शिवाजीच्या पदरी टाकली। त्यानंतर संस्कृतचे प्रख्यात ज्ञानपंडित शहाजी महाराज होते, त्यांनी स्वतःच्या हातानं लिहिलेली शिवमुद्रा छत्रपतींना अर्पण केली आणि हे सगळे केल्यानंतर पूर्व तयारी झाल्यानंतर शहाजी राजांनी शिवाजी महाराजांना पुण्याचा मोकासा लिहून दिला आणि पुण्याच्या ठिकाणी शहाजी महाराजांना पाठवलं। त्या ठिकाणी शिवरायांची संत तुकाराम यांच्याशी ओळख झाली, भेट झाली आणि तुकाराम महाराजांनी त्यांना बौद्धिक आणि मौलिक मार्गदर्शन केलं। तर अशा प्रकारे शिवाजी महाराजांचं आणि तुकाराम महाराजांची शक्ती भक्तीचा संगम झाला आणि बहुजन समाजाची दास्यातून मुक्ती झाली। तर अशा प्रकारे हे जे शिवाजी महाराजांचं कार्याचे प्रारंभ झालेला लक्षात घ्या। त्यानंतर दुसरा शिवाजी महाराजांचा महत्वाचा गुण म्हणजे त्यांनी समता प्रस्थापित केली। आता हे समता प्रस्थापित करण्याचं महत्वाचं कारण म्हणजे की त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये 18 पगड जातींची धर्माची लोक राहत होती आणि या वेळेला शिवाजी महाराजांनी वेगवेगळ्या लोकांना एकत्र करण्याचं काम केलेलं आहे। या वेळेला त्यांच्या बरोबर भैरजी नाईक होते, ते गुप्तहेर खातं सांभाळत होते। त्यानंतर जीवा शिवा या लोकांनी बॉडीगार्डचं काम केलेलं आहे त्यावेळेस शिवाजी महाराजांचं। त्याच्यानंतर अनेक मुस्लिम, काजी हैदर हा शिवाजी महाराजांचा स्वयं ज्याला आपण पीए म्हणतो त्याचं काम केलं। मीर मोहम्मदनं शिवाजी महाराजांचं पहिलं चित्र काढलं। तर अशा प्रकारे मुस्लिम सुद्धा समाज त्यांच्यामध्ये होता। तसंच नागनाथ नावाच्या, आज मी बोलू शकत नाही तसं, पण अस्पृश्य माणूस होता, त्या माणसाला शिवाजी महाराजांनी गावचं पाटील केलं। त्याच्यानंतर बाजीप्रभू देशपांडे यांनी युद्ध गाजवलं। त्यानंतर अनेक मराठे सरदार जे होते, प्रतापराव गुजर होते, धनाजी जाधव, संताजी घोरपडे या मराठा वीराने देखील रणांगण गाजवली। तर अशा प्रकारे सर्व धर्माची लोक शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कार्यरत होती आणि महाराजांनी याच्यात महत्त्वाचं सर्वात काम केलं ते म्हणजे की वर्ण व्यवस्था आणि जाती व्यवस्था त्यावेळेला मोडीत काढली। तर अशा प्रकारे हे शिवाजी महाराजांचं जे राज्य होतं हे समता प्रस्थापित करणारं राज्य होतं। त्यानंतर शिवरायांचा जो वैज्ञानिक दृष्टिकोन होता याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर राजे प्रयत्नवादी होते, राजे दैववादी नव्हते। राजांनी अनेक लढाई जिंकल्या आणि त्यावेळेला जाधव सर मगाशी बोलल्याप्रमाणे त्यांनी कुठलाही मुहूर्त पाहिलेला नाही।
शुभ अपशकन पाहिलेला नाही आणि राजांनी मॅक्झिमम जास्तीत जास्त युद्ध ही कधी केली? अमावस्येच्या रात्री केली, कारण ती युद्ध जिंकणं हे सहज सोपं गेलं. तसंच राजांचा जर आपण विचार केला तर राजांनी विज्ञानाचा विचार केला तर राजांच्या बाबतीत असं बोललं जातं की त्यांनी कधीही सायन्सचाच वापर जास्तीत जास्त केलेला लक्षात आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांनी जास्तीत जास्त लक्षात ठेवलेला आहे आणि या दृष्टीनं राजारामांचा जन्म हा पालता झाला. त्यावेळेस राजे बोलले की हा दिल्लीची पातशाही पालती करेल आणि घडलं तसंच. त्यानंतर राजे ज्या वेळेला आग्र्याहून सुटले त्यावेळेला राजे ज्यावेळेस आग्र्यावरून सुटले त्यावेळेस त्यांनी जाणीवपूर्वक छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूची घोषणा मथुरेपर्यंत केली. याचं महत्वाचं कारण असं होतं की संभाजीराजे सुखरूप पोचावेत, म्हणजे आपल्या मुलाच्या मृत्यूची घोषणा करणारे छत्रपती हे 350 वर्षापूर्वी किती पुरोगामी विचाराचे होते हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे छत्रपती शिवरायांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जपलेला होता. त्यांनी आज्ञापत्र अनेक काढली. त्यावेळेला वृक्षतोड करू नका असं देखील सांगितलं होतं, कारण झाडं ही पर्यावरणासाठी आणि पावसासाठी आवश्यक होतं हे राजांनी प्रजेला त्यावेळेस सुद्धा सांगितलेलं लक्षात घ्या. त्यानंतर शिवरायांचे जे धोरण होते हे शिवराय हे मातृसत्ताक संस्कृतीचे द्योतक होते. त्यांनी आपल्या आईला शिरसावंद मानलं होतं. सर्व आईचे विचार ते ऐकायचे. त्यांनी स्त्रियांना चांगल्या प्रकारे वागणूक दिलेली होती. मातृसत्ताक संस्कृतीचे राजे द्योतक होते. राजांनी स्त्रियांना स्वातंत्र्य दिलं. अनेक प्रथांना मुठमाती दिली. त्यांनी स्वतःच्या आईला सुद्धा रोखलं. कशापासून? तुम्हाला माहित आहे की जिजाऊ माता ह्या सती जायला निघाल्या, त्यांना सुद्धा त्यांनी रोखलं. तर अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक ज्या प्रथा होत्या त्याला सुद्धा मुठमाती दिलेली आहे. शिवराज महाराजांनी आपल्या सुनांना येसूबाईंना सुद्धा सही शिक्क्याचं अधिकार दिले होते. शिवाजी महाराजांनी तारा राणीला धाकट्या सुनबाईला सुद्धा तलवार चालवण्याचे शिक्षण दिले होते. शिवाय घोड्यावर बसण्याचे शिक्षण दिले होते. आणि म्हणून तारा राणींनी औरंगजेबाला जेरीस आणलं. औरंगजेबाला मातीत घालण्याचं काम याच मातीत तारा राणींनी केलेलं होतं. तर अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी स्त्रियांना स्वातंत्र्य दिले होतं. ज्या वेळेला सैनिक युद्धावर जात होते त्यावेळेला त्यांच्या स्त्रिया हा प्रपंच करत होत्या, गावाचं न्यायदान करत होत्या, न्याय निवाडा करत होत्या. त्या स्त्रियांना त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी संधी दिलेली होती. आजकालच्या पेक्षा त्या काळात जास्त संधी स्त्रियांना दिलेली होती. एवढेच नव्हे, शत्रूंच्या स्त्रियांना देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी आई बहिणीप्रमाणे वागवलं. आणि म्हणून शहनशाह औरंगजेब म्हणतो असा, ज्या वेळेला शिवछत्रपतींच्या मृत्यूची बातमी, महानिर्वाणाची बातमी औरंगजेबाला कळते त्यावेळेस औरंगजेब असा हात वर करतो, या खुदा तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, माँ बहन की इज्जत करने वाला शिवा तेरे दरबार में आ रहा है. बघा, शत्रू सुद्धा किती प्रेम करत होता ह्या वाक्यावरून आपल्याला समजतं. त्यानंतर देशद्रोह आणि भ्रष्टाचार. मित्रांनो, भ्रष्टाचार हा शिवकालीन कधीच होत नव्हता. देशद्रोह करणाऱ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा असायची. महाराजांनी सुरतेचा खजिना लुटला. त्याच्यानंतर किल्ल्यांची देखभाल करीत असताना
तोरण्याच्या डागडुजी करत असताना मोहराचा हंडा सापडला, तेथील एका प्रदिकेचा देखील वापर महाराजांनी स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा स्वतःच्या स्त्रियासाठी केला नाही, तर हे स्त्रीधन आहे आणि हे स्त्रीधन महाराजांनी पाणवठे बांधण्यासाठी, किल्ल्याची डागडुजी करण्यासाठी वापरले. तर अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात भ्रष्टाचार होत नव्हता, देशद्रोहीपणा होत नव्हता. एवढंच नव्हे तर औरंगजेब सुद्धा म्हणाला कि हमने शिवाजियों के सरदारों को लाखों की जागीर का लालच दिखाया, लेकिन वो जहाबाज मराठों ने उस पर थूक दिया. आज तक हम दुनिया की हर चीज खरीद सकते थे, लेकिन उन मराठों ने खुद को बिकने नहीं दिया. वो बिकते नहीं थे, थकते नहीं थे और झुकते भी नहीं थे. हे शहनशाह औरंगजेबाचं मराठ्यांच्या बद्दलचं वाक्य आपल्याला अभिमान वाटण्यासारखं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नेतृत्व, शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाबद्दल बोलायचं म्हटलं तर मित्रहो, प्रत्येक धोक्याच्या ठिकाणी महाराज स्वतः पुढे आले, बॉडीगार्ड करून फिरले नाहीत. आपण छत्रपतींकडे बघितलं तर समजतं की छत्रपती नेहमी पुढं आणि बाकीचे सैनिक मागं. तर छत्रपती प्रत्येक धोक्याच्या ठिकाणी स्वतः पुढे झाले आणि स्वराज्याचे घाव त्यांनी स्वतःच्या छातीवर घेतले. मित्रांनो, तसंच तुम्हाला माहितीच आहे की 16 नोव्हेंबरला अफजल खानाची भेट महाराजांनी स्वतः घेतली, दुसऱ्याला पाठवलं नाही. स्वतः महाराजांनी भेट घेतली आणि औरंगजेबाला यमसदनाला पाठवलं. 16 नोव्हेंबर 1669 रोजी, 12 जुलै 1660 रोजी पन्हाळगडावर सिद्धी जोहरच्या मिठीमध्ये स्वतःच उतरून घेतले आणि तिथून अशा प्रकारे मुक्त झाले की त्याला कळालं सुद्धा नाही. त्यानंतर 6 एप्रिल 1663 आयत्या बिळात बसणाऱ्या नागोबा म्हणजे शाहिस्तेखानाची फजिती केली. तर 17 ऑगस्ट 1665 रोजी औरंगजेबाच्या अजगडी विळख्यातून महाराजांनी स्वतःची सुटका करून घेतली. या प्रत्येक ठिकाणी राजे स्वतः पुढे होते, इतरांना पाठवलं नाही. तर हा अशा प्रकारचा नेता होता. हे लक्षात घ्या की अशा प्रकारची नेत्यांची आजकाल सर्वांना गरज आहे. त्यानंतर राजांचे नेतृत्व हे अशा प्रकारचं आपण पाहिलेलं आहे. पुढं याच्यामुळे काय झालं तर औरंगजेबची मिठाई खाऊन झालेलं, गोड झालेलं तोंड एकदम कडू झालं. अल्लाच्या नावानं जप करणाऱ्या हातामध्ये हात चोळण्याची वेळ आली. अशा प्रकारचे मोठे पराक्रम छत्रपतींनी स्वतः केलेले आहेत. मित्रांनो, लोकशाहीची मुहूर्तमेढ ही महाराजांनी 1674 साली रोवलेली आहे. त्यावेळेला अष्टप्रधान मंडळ स्थापन करण्यात आलं. या अष्टप्रधान मंडळामध्ये पेशवा, सर्वसामान्य प्रशासन, अमात्य, मुजुमदार अर्थमंत्री, सचिव राजाज्ञा तयार करणे, गुप्तहेर माहिती संकलन, सेनापती लष्कर प्रमुख, सुमंत परराष्ट्र मंत्री, न्यायाध्यक्ष न्याय व्यवस्था आणि पंडितराव यांनी धार्मिक धोरण स्वीकारलं. तर अशा प्रकारे त्या काळामध्ये सुद्धा लोकशाही 1674 साली शिवाजी महाराजांनी सुरू केलेली होती, हे लक्षात यायला पाहिजे. त्यानंतर महाराजांच्या काळामध्ये 32 प्रकारची सोन्याची नाणी होती. त्याच्यामध्ये होन आणि शिवराई हे अतिशय महत्वाचं नाणं होतं. महाराजांनी सैनिकांना रोख पगार दिले. रोख पगार देणारे छत्रपती हे विश्वातले पहिले राजे होते. महाराजांनी कर वसुली केली. आयात कर आणि निर्यात कर हे मोठे कर महाराजांच्या काळात वसूल केले जात होते. आणि अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना सुद्धा छत्रपतींनी कर्ज दिलं, पैशाच्या रूपात कर्ज दिलं. त्याला म्हणायचे तगाई. मित्रांनो, जमीन मोजमाप करण्याची पद्धत सुद्धा शिवछत्रपतींच्या काळात होती. 5 हात म्हणजे 1 काठी, 18 बाय 18 हात म्हणजे 1 बिघा आणि 120 बिघा म्हणजे 1 चाहूल. बघा, मोजमाप करण्याची पद्धत ही त्या लोकशाहीमध्ये होती. त्यानंतर मित्रहो, महाराजांनी जनकल्याणाचं असं कार्य केलं की त्याच्या स्मृतीचा सुगंध आजही दरवळत आहे. आणि आज आपण पाहतो
की लोकशाही असून सुद्धा सत्ता संपत्ती भ्रष्टाचाराची दुर्गंधी मित्रांनो आज येत आहे. महाराजांचा पुढचा महत्वाचा जो गुण होता ते राजे शत्रूंचा देखील आदर्श होते. मित्रांनो, राजे शत्रूंशी कधीही सूडबुद्धीने वागले नाहीत. त्यांचं दिलदार वागणं शत्रूंच्या मनामध्ये आदर निर्माण करत होतं. ज्या वेळेला अर्जुन गडावरचं युद्ध झालं, अर्जुनगड आणि दर्शनगड हे पूर्वी पुरंदरच्या किल्ल्यामध्ये औरंगजेबाकडे गेलेले किल्ले होते आणि ते पुन्हा घेताना अर्जुनगडचा किल्लेदार अनुप सिंग याचा हात छाटला गेला. छत्रपतींनी त्याच्यावरती औषध उपचार केले, त्याचा हात बरा झाला आणि त्याला औरंगजेबाच्या प्रमुखाकडं सुभेदाराकडे त्यांनी सुपूर्द केलं. तर अशा प्रकारचे शत्रूंचा सुद्धा आदर सत्कार छत्रपतींनी केलेला आहे, लक्षात घ्या. एवढंच नव्हे तर अफजल खानाचा वध झाल्यानंतर कैद्यांना, सैन्यातील कैद्यांना महाराजांच्या समोर पेश करण्यात आलं. कैद्यांनी शेवटची घटका मोजायला सुरुवात केली, पण मित्रांनो ह्या पुण्यशोक राजानं सर्व सैनिकांना सोडून दिलं. एवढंच नाही तर अफजल खानाच्या वधानंतर यथोचित त्याचा दफनविधी केला गेला. याला म्हणतात संस्कृती. तर ही छत्रपतींची संस्कृती आपण ध्यानात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. एवढं करत असताना शत्रूमध्ये पोर्तुगीज, इंग्रज, डच, फ्रेंच हे सुद्धा होते. याच्यावरती देखील राजांचा वचक होता. त्यांच्या आधुनिकतेचा फायदा करून राजाने सुद्धा आपलं सैन्य त्या काळात आधुनिक केलं होतं. मित्रांनो, जर अशा प्रकारे छत्रपतींचं कार्य आपण पाहत आहोत, पण या वेळेला सुद्धा त्यांनी शत्रूंची, डच, फ्रेंच, इंग्रजांची बेबंदशाही मात्र चालू दिली नाही. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष होते. मित्रांनो, जगामध्ये महापुरुषांची तुलना करताना पहिल्या 10 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला नंबर लागतो. आपल्याला माहित आहे महात्मा फुलेंनी म्हणलं, दुनियामध्ये राजा दुनियामध्ये पहिला नाही दुजा उपजला. तर दुनियामध्ये फक्त छत्रपती शिवाजी महाराज पहिल्या 10 मध्ये पहिले होते. तुलना करताना इतर महापुरुषांची तुलना केली जाते. तर मित्रांनो, आधुनिक काळात नेपोलियन बोनापार्ट हा महापराक्रमी सेनापती होता आणि मात्र याच्या पाठीमागं फ्रेंच राजक्रांतीचं सामर्थ्य उभं होतं. तसंच फ्रेंच राज्य सुद्धा त्याच्या पाठीशी उभं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागं सुरुवातीला प्रारंभी आपली मराठी माणसं सुद्धा नव्हती. दुसरी तुलना करायची म्हटलं तर प्राचीन काळामध्ये ज्युलियस सीझर, त्याचं आपल्याला वाक्य माहित आहे, आय सॉ आय कॉन्कर्ड, मी आलो, मी पाहिलं, मी जिंकलं. तर ह्या ज्युलियस सीझरपेक्षा महाराज श्रेष्ठ होते, कारण ज्युलियस सीझरच्या मागं रोमचं राज्य उभं होतं. त्यांना फक्त आपला पराक्रम याच्यावरती आणि बुद्धिमत्तेवरती त्याचं नेतृत्व केलं. त्यानंतर तुलना केली जाते जॉर्ज वॉशिंग्टन, अमेरिकेचा जनक. परंतु जॉर्ज वॉशिंग्टनच्या मागे अमेरिकेचं वसाहतींचं राज्य उभं होतं आणि ऐनवेळी त्यांना फ्रान्सची देखील मदत मिळाली आणि म्हणून त्यानं इंग्लंडच्या गुलामगिरीतून अमेरिकेची मुक्तता केली. मित्रांनो, अशा प्रकारे जर आपण बघितलं तर महाराजांच्या मागं अशा प्रकारचा सपोर्ट नसताना महाराजांना शून्यातून जग निर्माण करावं लागलं. नेपोलियन, अलेक्झांडर ही लोक जी होती ही लोक व्यसनी होती, पण महाराज मात्र निर्व्यसनी होते. महाराजांना शून्यातून जग निर्माण करायला लागलं. अनेक प्रकारच्या लोकांना बरोबर घेऊन महाराजांना पुढे जावं लागलं, लक्षात घ्या. आणि म्हणून महाराज हे जगामध्ये सर्वश्रेष्ठ होते. समजतंय मला? चालेल. शेवट महाराज शेवटचं वाक्य महाराजांच्या बद्दल ऐका.
अरे सर को शेवटचा सेंटेन्स बोलने दो, रुको थोड़ा. महाराजांनी मित्रांनो अतिशय प्रामाणिकपणे स्वराज्य निर्माण केलेलं आहे आणि ते स्वराज्य आपल्याला राखणं गरजेचं आहे. छत्रपती शिवराय हे जे चारित्र्य आहे हे अतिशय श्रेष्ठ मानवी मूल्यानं आहे. ते दोषरहित आहे. नैतिकतेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श प्रभू राम, तर व्यवहारामध्ये छत्रपती शिवाजीचा आदर्श होते श्रीकृष्ण आणि दोन्हींचा संगम म्हणजे छत्रपती शिवाजीराव महाराज. 350 वर्षानंतरही आजही त्यांचं चरित्र आम्हाला प्रेरणादायी ठरतं. मित्रांनो, राजे हे सिंहासनावर बसले नाहीत तर ते आमच्या मनात 350 वर्षापासून राज्य करत आहेत. मित्रांनो, थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा. आपण त्यांच्या ठाई जावे, त्यांच्या सम व्हावे, हाच आपला प्रयत्न करणं गरजेचं आहे. जयंती ही विचारांची आणि तत्वाची असावी आणि ती तत्व आपली जीवनसत्व व्हावी, हे अतिशय महत्वाचं आहे. जयंती हा वाद्याचा गजर नसावा तर तो विचारांचा जागर असावा. मित्रांनो, महाराजांच्या बद्दल बोलायचं म्हणलं तर शिवाजी महाराज माय मराठीच्या मुखाने वदली ज्ञानेश्वरी, शिवबाने तलवार घासली याच मराठीवरी, हिच्या रक्षणासाठी झडले तोफांचे चौघडे, तेच मराठी तुम्ही आम्ही सह्याद्रीचे सुळे, तेच मराठी तुम्ही आम्ही सह्याद्रीचे सुळे. आणि शेवटचं वाक्य, फक्त शेवटचं वाक्य लक्षात घ्या. महाराजांच्याकडे बघितल्यानंतर जाणता राजा म्हणतो आपण त्यांना, आणि त्यांच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला असं वाटायला पाहिजे, तव शौर्याचा अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे, तव तेजातील एक किरण दे, जीवनातील एक क्षण दे. या दिव्यातून उजळून टाकू दाही दिशा, पुसू पाणीपत. या दिव्यातून उजळून टाकू दाही दिशा, पुसू पाणीपत. पुन्हा लिहाया आमचे भारत, व्यास वाल्मिकी येती धावत. जय जिजाऊ, जय शिवराय, जय हिंद. धन्यवाद देशमुख सर. देशमुख सर